चला मोहोपाडा आपण आपला डिसिजन कळवायचा नाणेफेकी जिंकली आहे। आजच्या दिवसातील शेवटची लढत दोन्ही संघांना अप्रतिम खेळ करत असताना आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये हे दोन संघ दाखल झालेत। फ्रेंडशिप मोहोपाडा एरंदळ वर्सेस कात्रप। सामना 3 षटकांचा असेल। चला मोहोपाडा एरंदळ आपला डिसिजन कळवायचा आहे। बॉल फर्स्ट। यस लगेचच या आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे। चला कात्रप संघ आपण सलामीची जोडी पाठवायची आहे। कोणची बॅटिंग आहे रे? चला कात्रप संघ सलामीची जोडी धर्मवीर आणि कर्मवीर। बघा जेव्हा वेल होती तेव्हा षटकार ठोकले नाही। पहिला बॉल खेळल्यानंतर बाद झाले, आता मात्र षटकार वरती षटकार। जेव्हा गरज असते तेव्हा येणं फार महत्वाचं असतं, मात्र इथे आता गरज नाही आहे आणि तेव्हा मात्र सातत्यानं षटकार अनिकेतच्या बॅटमधनं येत आहेत। काही हरकत नाही आहे। मोहोपाडा संघाने नाणेफेकी जिंकली। प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला। आमंत्रित केले फलंदाजीसाठी कात्रप या टीमला। चला फास्ट प्लीज, कात्रप संघ फास्ट केला। अनिकेत आपण प्लीज ऑन करायचं, दोन्ही संघांना फास्ट केला। चला पंच सुद्धा जा आपण मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही पंच जायचे आहेत, मेन पंच आणि आउटफील्ड अंपायर आपण दोघं जा मैदानाच्या आतमध्ये। सलामीची जोडी देखील दाखल झाली आहे। पहिल्या आणि दुसऱ्या मॅच प्रमाणे अक्षय आणि प्रसाद, अक्षय आणि विकास। आणि समालोचकाच्या पाठीचा कणा स्कोररची भूमिका आपण आजच्या दिवसामध्ये पार पाडत असताना पाहतोय अनिकेत मस्कर आणि त्यानंतर उद्धव भोईर। या दोन स्कोररना आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी, आयोजकांना खूप चांगला सपोर्ट केला। आणि त्यानंतर माझे साथी समालोचक ॲज अ कॉमेंटेटर बदलापूर विभागातील एक नामवंत समालोचक आपण अनुज मोरे यांचा आवाज सुद्धा ऐकला, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार। स्पर्धा अप्रतिम पाहतोय। गावदेवी चषक 2025 चिखलोली पाडाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि स्पर्धेचं आजचं पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटचा सामना कात्रप विपक्ष फ्रेंड्स मोहोपाडा एरंजाड। खूप चांगला खेळ या दोन्ही संघांना केलाय, मात्र अस्तित्वाची लढाई आहे।
एखाद्या ट्रॉफीसाठी हे दोन्ही संघ एकामेकांसोबत झुंज लढणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथनं जिंकणारा संघ थेट ट्रॉफीसाठी क्वालिफाय होणार आहे. मोहोपाडा एरंदाड वर्सेस कात्रप. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विकास आणि अक्षयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. दिनेश आलाय. आजचा दिवस गाजवलाय सर्व खेळाडूंनी आणि तेच सर्व खेळाडू या अंतिम मॅच मध्ये आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती दिनेश सज्ज झाला. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघाला विनंती असेल. 3 षटकांची मॅच आहे. कात्रप बनाम मोहोपाडा एरंदाड अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील. स्ट्रायकरवरती अक्षय, नॉन स्ट्रायकरवरती विकास, गोलंदाजी मार्कवरती दिनेश. हे तिन्ही खेळाडूंनी आजचा दिवस गाजवलाय आणि इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल अप्रतिम फेकलाय. वाईड +1 अतिरिक्त धावा, अवांतर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला फटका, पॉइंटच्या दिशेने फटका सजवलाय. जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. इथे चांगला बॉल, अप्रतिम चेंडू फेकला, मात्र कीपरला हा बॉल पकडता आला नाहीये. डॉट बॉलला मात्र 22च्या माध्यमातून एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल 7 या आकड्यावरती. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतो. डीप मधून फिल्डर येत आहेत. बॉलची अडवणूक केली जाते. एकच धाव, 2 धावा या बॉल वरती ऍड केल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. चांगला बॉल, वेगाने इम्प्रेस केला दिनेशने या स्पर्धेमध्ये. एकच धाव या बॉलवरती आली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 10 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. विचार केला मोहोपाडा एरंदाड या टीमच्या माध्यमातून. दिनेशला सातत्याने आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची होती. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, ओव्हर पिच होता, मात्र इथे मोठा फटका खेळता आला नाहीये. डॉट बॉल आलाय. या स्पर्धेचे वैशिष्ट्य आपण पाहिले. समोरच्या दिशेनं जे 2 बॅनर आहेत त्याला हिट झाला किंवा त्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला तर 9 धावा इथे दिल्या जात आहेत. 9वा
आजच्या दिवसामध्ये 4 ते 5 हिट आपण पाहिले, तब्बल 5 हिट 9 धाब्यांसाठी आपण पाहिले. ओमसाई MTC चे फाउंडर रोशन फराड यांच्या माध्यमातून आपण ही माहिती आपल्यापर्यंत आली आहे. चांगला बॉल, अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू डिलिव्हर केलाय. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल 10 धावा. काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. पहिला बॉल वाईट +1 आली, तर नंतर चौकार, त्याच्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर 2 चेंडू सलगचे डॉट आले. एकंदरीत एका ओव्हर मध्ये 10 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. फुलरलेनचा हा बॉल, एकच दाबली या बॉलवरती. हाईट फॅक्टर एक दाबली आहे. तर बघा आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहेत. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन गेलाय आणि ओमसाई MTC ची टीम इथे पूर्णपणे सज्ज झाली आहे. इट्स नो बॉल. हाईट फॅक्टर या बॉलवरती अतिरिक्त होतं. कमरेपासून अधिकची उंची या चेंडूला गाठली आणि ओमसाई MTC च्या माध्यमातून हा चेंडू नो घोषित केला गेला. जबरदस्त क्वालिटी विथ क्लॅरिटी आपण सातत्यानं पाहतो. ओमसाई MTC च्या माध्यमातून नो +1 अशा 2 धावा आल्या. धापलकावरती टोटल 12 ऑन अ बोर्ड. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल करते. या बॉलवरती आली आहे फक्त सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 13 या आकड्यावरती. बघा कोणत्याही टीम कडनं रिव्ह्यू नसेल, जर पंचांना डाऊट असला तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. बाकी कुठल्याही टीम कडे रिव्ह्यू नसेल याची नोंद प्रत्येकी संघाने घ्यायची आहे. जेव्हा पंचांना डाऊट वाटेल तेव्हा पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. फक्त रिव्ह्यू ही सिस्टम पंचांकडे असेल. कोणताही संघ रिव्ह्यूची मागणी करू शकत नाहीये. हे स्पर्धेचे नियम आहेत. बॅटची काढा, इथे फलंदाज बाद. कॉर्बेन पहिला धक्का. अक्षय बॅक टू पवेलियन. अजून एक चांगला बॉल, चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. चला फलंदाजाचं नाव आपण आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मुकेश. डॉट बॉल आलाय.
यावेळेस पुलरलेनचा हा बॉल उडवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार जानदार षटकार. अजून एक चांगला फटका, अप्रतिम फटका समोरच्या दिशेनं झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद, बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, लतिकेश. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय, अप्रतिम चेंडू. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धापलकावरती टोटल 19 धावा धापलकावरती, 2 गडी बाद. शेवटचा षटक मार्गस्थावरती आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना कात्रप टीमनं आतापर्यंत 19 धावा कुठल्या आहेत. प्रसाद कडनं अपेक्षा असतील. प्रसादने 2 मॅचेस मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे, मात्र प्रसादला इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती समीर आलाय. पुलरलेनचा हा बॉल उडवलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 20/25 या आकड्यावरती. जेव्हा जेव्हा मी म्हटलं की प्रसाद कडनं अपेक्षा आहेत, तेव्हा तेव्हा त्या अपेक्षांवरती उतरत असताना प्रसादला आपण पाहिलंय. विकासला आपण पाहिलंय. विकास जकास कामगिरी प्रत्येकी मॅच मध्ये करतोय. चांगला बॉल बॉडीवरती आलाय, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. ह्यावेळी चांगला चेंडू वेगानं बीट केलाय.
आणि इथे फलंदाज बाद. डॉट बॉल. विकास बॅक टू पवेलियन. यावेळेस उडवलाय, लॉक केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. जबरदस्त हिट, मात्र 90 थोडक्यात हुकावला. जर थोडीशी पॉवर अजून या बॉल वरती झोकली असते तर नक्कीच 9 धावा प्राप्त केल्या असत्या फलंदाजाला. मात्र हरकत नाहीये, षटकाराला धावगती वाढेल. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती टोटल 33. अजून एक तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. एका सत्राचा खेळ संपलाय, पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती टोटल 39 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावेची गरज फ्रेंड्स मोहपाडा एरंदड या टीमला. हॅलो हॅलो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. समीर आणि रोहन. 40 धावेचा पाठलाग करायचा. 18 चेंडू मध्ये बनवायचे 40. गोलंदाजी मार्क वरती अक्षय.
यावेळेस पहिलाच बॉल उडवला हवेमध्ये, जवळपास फिल्डर कोणच नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक धडपडलाय. मात्र इथे दोन धाबा एकवटलेत. रोहनच्या बाळबंधात दोन धाबा आलेत. इथे चांगला चेंडू, यू मिस. आय डेफिनेटली दांडी गुल. फलंदाज बाद, पहिला धक्का. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेनं दिनेशच्या माध्यमातून स्ट्रोक केला गेला. एक धाव कंप्लीट केली. एकावरती समाधान मानावं लागेल. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल 3 आकड्यावरती. यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आलाय. अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल आला. अप्रतिम गोलंदाजी. अक्षयनं काय कामगिरी केली या मॅच मध्ये. चांगला चेंडू, मिक्स, अप्रतिम चेंडू फेकला. या बॉलवरती एकच धाव आली. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 4 आकड्यावरती. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 4. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू, एकच धाव आली आहे. विकास आलाय गोलंदाजी मार्कवरती. इथे चांगला फटका बॅक साइडला. बॉल ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. यावेळेस उडवलाय, जबरदस्त हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
चांगला फटका ऑन साइडला आनंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप मधनं फिल्डर येत आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 15 आकड्यावरती जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 25 धावेची गरज. चांगला फटका पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न जरूर झाला. डायरेक्ट हिट नाहीये. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू केलाय. 3 धावा कंप्लीट. आता 7 मध्ये बनवायचे आहेत 22. 7 चेंडू आणि 22 धावेची गरज. बॅटची कडा विकेटच्या मागे बॅक साइडला चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती मुकेशचा वापर केला. मुकेशने एक षटकार दाखवला होता. सहा चेंडू 20 धावेची गरज. दिनेश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल सुरेख फेकला. डॉट बॉल आलाय. विकेट इथे सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज बाद. दिनेश बॅक टू पवेलियन. आणि इथे बॅटची कडा होती. झेल ड्रॉप. 4 मध्ये आता 20 बनवायचे आहेत. नवीन फलंदाज शंतनू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडू 20 धावेची गरज आहे. सामना अतिशय रंगतदार आपण पाहतोय. अस्तित्वाची लढाई आहे. इथनं जिंकणारा संघ एखाद्या ट्रॉफीचा हकदार होणार आहे आणि अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये या दोन्ही संघांना दाखवलाय. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होती. मुकेशला अप्रतिम कामगिरी केली आहे. 3 चेंडू 20 धावेची गरज. पूर्णपणे मॅच आपल्या बाजूला झुकवली आहे मुकेशनं. कात्रप संघ वरसर करतोय या मॅच मध्ये. इथे डॉट बॉल. एकच धाव या बॉल वरती आली आहे. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. अप्रतिम सामना. कात्रप संघ आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला आणि मोक्याच्या क्षणाला मुकेशची उपस्थिती आपण पाहिली आणि मुकेशची कामगिरी सातत्याने चांगली राहिली या मॅच मध्ये. फुल करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. परफ्यूम डिलिव्हरी. वेगानं बीट केलाय.
इथे चांगला फटका, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार. सामना फिनिश. हार्ड लक फ्रेंड्स. मोहोपाडा एरंजाट सामना जिंकलाय टीम कात्रप संघानं. हार्ड लक. अभिनंदन. कात्रप संघ खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला, तर दुसऱ्या बाजूला मोहोपाडा एरंजाटनं सुद्धा खूप चांगला खेळ दाखवला, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं. यापुढील स्पर्धांसाठी माझ्याकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा दिवस इथे संपला असं जाहीर करतोय.